आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 31 मधील सदिच्छा नगर कॉलनी परिसरामध्ये मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी बघायला मिळते. परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. उघड्यावरती वाहणारं ड्रेनेजचं पाणी, धोकादायक अवस्थेमधील विद्युत डीपी तसेच नागरिकांसाठी खुले करण्यात आलेल्या उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणावरती साचलेला कचरा यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसतोय. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 31 मधील अपक्ष उमेदवार संजय गायकवाड हे घर टू घर प्रचारासाठी सदिच्छा नगर कॉलनीमध्ये आले असता नागरिक आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्यांकडे कोणीही गांभीर्यानं पाहिलं नाही. केवळ आश्वासनांचीच पंक्ती मिळाली आहे, मात्र प्रत्यक्षात काम शून्य आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावेळी अनेक नागरिकांनी नवीन आणि काम करणाऱ्या चेहऱ्याला संधी देणार असं स्पष्टपणे म्हटलं. दरम्यान कॉलनीमधील उद्यान परिसरामध्ये अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय आणि त्यातच उद्यानामध्ये असलेल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याची अवस्था देखील दयनीय झाल्याचं निदर्शनास आलंय. यावेळी अपक्ष उमेदवार संजय गायकवाड यांनी स्वतः पुढाकार घेत पुतळा आणि परिसराची साफसफाई करून स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सकारात्मक संदेश दिला आहे. निवडून आल्यास पिण्याचे पाणी, ड्रेनेज व्यवस्था, वीज सुरक्षेचे प्रश्न तसेच उद्यानाची स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित सर्व प्रश्नांना प्राधान्य देऊन ते प्रश्न मार्गी लावले जातील असं ठाम आश्वासन संजय गायकवाड यांनी दिलंय. सदिच्छा नगर कॉलनीमधील नागरिकांच्या समस्या आणि बदलाची वाढती अपेक्षा लक्षात घेता यावेळी प्रभाग क्रमांक 31 मधील निवडणूक अधिक चुरशीची आणि रंगतदार ठरणार अशी शक्यता वर्तवली जाते. जोडून आमच्याकडे येतात हे योग्य नाही. आज दुसरा दिवस मी सदिच्छा नगरमध्ये आलेलो आहे. इथले जे मतदार आहे त्यांच्या देखील त्याच कंप्लेंट आहे. आज हे एवढं मोठं ग्राउंड आहे, इथे ग्राउंडमध्ये इतका कचरा झालेला आहे. जेव्हा मतदान मागायला जातो, मागच्या 9 वर्षात जे निवडून दिलेले नगरसेवक आहे त्यांचा रोष आमच्यावर निघतोय. म्हणजे मला बोलायचा उद्देश असा आहे की 9 वर्षात सत्ता उपभोगून काहीही कार्य झालेलं नाही. आजही या ग्राउंडमध्ये इतका कचरा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. याचा प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. आणि एक विनंती आहे सगळ्या मतदार लोकांना, मी आज आवाहन करतो की तुम्ही मतदानाला जाताना मागच्या 9 वर्षात प्रभागाचा काय विकास झाला हे थोडं लक्षात ठेवावं आणि विचार करून बटन दाबावं. नेमकं तुम्ही आता प्रभागात जे घरोघरी फिरतायत, नेमकं नागरिकांनी काय समस्या सांगितल्या? नेमकं समस्या म्हणजे आता मी इथे उभा आहे तर इथे समोर एक इलेक्ट्रिक डीपी आहे. कधीही त्याच्यावरती शॉक लागू शकतो. उघड्या वायरी आहेत. ॲटलिस्ट त्याला कंपाऊंड तरी करायला पाहिजे होता. आत्तापर्यंत मी मागचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या तोंडून भाषणात खूप वेळा ऐकलं की आम्ही प्रभागाला 70 कोटी निधी आणला. अहो 70 कोटीमधून इथे 7,000 खर्च केला असता तर त्याचं कंपाऊंड झालं असतं. भीतीदायक वातावरण आहे. लहान मुलं रस्त्यावरून चालतात, गाड्या येतात जातात, मुख्य जनावरं येतात. एखादा ॲक्सिडेंट झाला तर किती महागात पडेल. 2 पैसा खर्च केला जनतेसाठी, स्वतःचे खिशे न भरता जनतेसाठी 2 पैसे खर्च करा. कुठे गेला 70 कोटी रुपये तुमचा निधी? हे योग्य नाही. तुम्ही जनतेच्या भावनांशी खेळताय. तुम्हाला जनता यावेळेस माफ करणार नाही. लक्षात ठेवा. मतदाराकडं मतदान मागताना नीट विचार करा. जनताही यावेळेस सुज्ञ झाली आहे. जनतेला नवीन चेहरे पाहिजेत, काम करणारे चेहरे पाहिजेत. तेच इकडून या पक्षातून त्या पक्षात, या पक्षातून त्या पक्षात, फक्त सत्तेसाठी तुम्ही पक्ष बदलताय. तुम्हाला तुमच्या कामावर विश्वास असेल ना तर तुम्ही एका जागेवर राहून लोकांकडे जा, जनतेकडे जा आणि निवडून येऊन दाखवा. हा महत्त्वाचं मला सांगायला. मागचे सगळे जुने नगरसेवक डावलून आहे ना, नवीन चेहऱ्याला संधी द्यायचा प्रयत्न करला आणि मागच्या लोकांनी अजिबात दुर्लक्ष केलेलं आहे आमच्या एरियाकडे. स्वच्छता नाही, रस्ता नाही, काही नाही.
आणि इथलं कचरा साफ करायला येतच नाही. बऱ्याच वेळा ते आम्ही सांगून कंटाळलो आणि खूप त्रासदायक आहे. तर यावेळेस आम्ही नवीन चेहऱ्याला संधी देणार आहे, जुन्यांना डावलून टाकणार आहे यावेळेस. पहिला प्रश्न आहे, कचरा कुंडीची नीट व्यवस्था होत नाही. प्रत्येक जण खरकटं कचरा कुंडी काय मेलेले प्राणीसुद्धा आणून टाकतात, त्याची होत नाही. आणि डीपी मुख्य, आम्ही डीपीची मागणी बरेच वर्षापासून करतोय की त्या डीपीला काहीतरी सुरक्षता पाहिजे. की लहान मुलं तिथे जातात, गाई वासरं जातात, त्याच्यामुळे तिथं त्रास होतो. त्याच्यामुळे त्याची सुरक्षताही केली पाहिजे. प्रत्येक जणाला आम्ही सांगितलेलं आहे बरेच वर्षापासून, पण त्याची आजपर्यंत कोणी दखल घेतलेली नाही आहे. हे मुख्य कारण आहे. आणि लाईट पण नसतो या रोडवरती. कॉलेजची मुलं येतात, इकडची मुलं येतात, गाड्या लावतात, गार्डनमध्ये बसतात, हे चुकीचं आहे. त्यामुळे लहान मुलांना बाहेर पाठवता येत नाही. गार्डनची पण व्यवस्था नीट नाही आहे, त्यामुळे मुलांना, वृद्ध माणसांना सुद्धा फिरायला जागा राहत नाही. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्यावं अशी आमची अपेक्षा आहे नागरिकांची. आता तुम्ही एक मतदार आहेत, आता तुम्ही नेमकं नवीन चेहऱ्याला संधी देणार आहेत का? जे योग्य मार्ग दाखवतील त्यांच्याकडे तर जाणारच आहे. शेवटी असं होतच आहे की जे कोणी आपल्या ह्याच्यात दखल देतील, आपले योग्य निर्णय आपल्याला मान्य करतील, त्याच्याकडे शेवटी मतदान ओढ जातीच मतदारांची. हे कधी पण आहे, वरपर्यंत जे काम करेल त्यांनाच मतं मिळणार. सदिच्छा नगर हा दुर्लक्षित एरिया नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून, कारण इथे सगळे मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय लोक आणि गरीब वस्ती लोक, त्यामुळे इथं ज्या सोयी सुविधा आहेत त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. नगरपालिकेचे अधिकारी ढुंकूनही बघत नाही. आता तुम्ही बघितलं असेल येताना, अगदी मोक्याच्या त्या ठिकाणीच जेवढं कचरा कुंडी असते तिथं नगरपालिकेला सांगून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेले आहे त्याच्याकडे. नंतर पाण्याची समस्या बघा, रस्त्यावरनं त्या टोकापासून तर पाणी ह्या हायवेपर्यंत इथपर्यंत पाणी येतं, मेन रस्त्यापर्यंत. किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.